अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणी आरोपीची पोलीस कोठडीमध्ये रवानगी। अतिरिक्त जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी पोक्सो ॲक्टमधील आरोपी सचिन गोमासे वय 22 वर्ष राहणार मुंडगाव याने 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याच्या प्रकरणात आरोपीची 9/4/2025 पर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी केली आहे। अकोट ग्रामीणच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक योगिता ठाकरे यांनी आरोपीला 6 एप्रिल 2025 रोजी रात्री अटक करून त्याला पोलीस कोठडीमध्ये पाठवण्याबाबत रिमांड अर्ज सरकारी वकील अजित देशमुख यांनी अकोट सत्र न्यायालयात दाखल केला व युक्तिवाद केला की या प्रकरणातील फिर्यादी 13 वर्षीय पीडितेच्या आईने अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला आरोपी सचिन गोमासे विरुद्ध फिर्याद दिली आहे। माझी पीडिता मुलगी इयत्ता 8वी मध्ये शिक्षण घेत आहे। पीडितेने दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी तिच्या आईला सांगितले की 9/11/2024 रोजी दुपारी अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना आरोपीने घरात कोणी नाही हे पाहून आरोपी घरात आला व त्याने घराचा दरवाजा लावून घेतला व जबरदस्तीने अल्पवयीन पीडितेवर अत्याचार केला। धमकी दिली की कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकीन व निघून गेला। धमकी दिल्यामुळे पीडितेने कोणाला काहीच सांगितले नाही। तिचे पोट दुखत असल्याने आईने मेडिकल शॉपमधून किट आणून चेक केले असता अल्पवयीन पीडिता मुलगी गर्भवती असल्याचं समजले। त्यामुळे दिनांक 7/4/2025 रोजी फिर्यादी आईने अल्पवयीन पीडित मुलीसोबत पोलीस स्टेशन अकोट ग्रामीणला येऊन आरोपी सचिन गोमासे विरुद्ध फिर्याद दिली आहे। गुन्हा नोंद करून आरोपीला 6/4/2025 रोजी रात्री अटक करण्यात आली। पुन्हा हा गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे। तर गुन्ह्याच्या संबंधाने आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे बाकी आहे। अल्पवयीन पीडिता गर्भवती असल्यास पीडितेचे व आरोपीचे DNA सॅम्पल घेणे बाकी आहे व त्याकरिता आरोपीची पोलीस कोठडी देण्यात यावी असा युक्तिवाद या प्रकरणात सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयात केलाय। दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर विद्यमान कोर्टाने आरोपी सचिन गजानन गोमासे याची या प्रकरणात दिनांक 9/4/2025 पर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्याचा आदेश पारित केला आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विशाल गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.